नेक्स्ट टॉपिक ऑफ पॉवर पॉईंट इज चेंजिंग द टेक्स्ट प्रॉपर्टीज. तर तुम्हाला तुमच्या टेक्स्टच्या प्रॉपर्टीज चेंज करायच्या असतील, म्हणजे तुमचा फॉन्टचा टाईप चेंज करायचा असेल किंवा फॉन्टची साईज चेंज करायची असेल, अशा पद्धतीचे जर तुम्हाला प्रॉपर्टीज चेंज करायचे असतील तर त्यासाठी तो आधी टेक्स्ट सिलेक्ट करा. देन फॉर्मॅट फॉन्ट. इथं फॉन्टची ही विंडो इथं अपिअर होते आणि ह्याच्यामध्ये फॉन्टच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज इथं डिस्प्ले केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फॉन्ट. तुम्हाला जो कुठला फॉन्टचा टाईप इथं हवा असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकताय. तर सपोज मी इथं टाइम्स न्यू रोमन घेतला. नेक्स्ट फॉन्टची स्टाईल. याच्यामध्ये 4 स्टाईल्स आहेत: रेग्युलर, बोल्ड, इटॅलिक किंवा बोल्ड इटॅलिक. सपोज आता मी ह्याच्यामधला इटॅलिक घेतला. नेक्स्ट फॉन्टची साईज. जर तुम्हाला फॉन्टची साईज कमी जास्त करायची असेल तर तुम्ही ते अशा पद्धतीने करू शकताय. नेक्स्ट इफेक्ट्स. जर तुम्हाला इफेक्ट्स हवे असतील, फॉर एक्झाम्पल अंडरलाईन, शॅडो, एम्बॉस, ह्यापैकी जर इफेक्ट्स हवे असतील तर ते तुम्ही घेऊ शकताय. सपोज मी आता इथं अंडरलाईन घेतले. नेक्स्ट कलर. तुम्हाला फॉन्टचा कलर जर चेंज करायचा असेल तर इथं कलरचा हा ऑप्शन आहे. या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर इथं ती विंडो अपिअर होईल. हे बाय डिफॉल्ट तुम्हाला इथं एवढे कलर डिस्प्ले केलेले आहेत. जर तुम्हाला ह्यापेक्षा वेगळा कलर हवा असेल तर इथं मोर कलर्स वरती क्लिक करा. इथं ही कलर्सची इथं विंडो इथं ओपन होते. आतला कलर सिलेक्ट करा, ओके करा. अशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रॉपर्टीज सेट केल्यानंतर ओके केल्यावर तुम्हाला तो टेक्स्ट जसा तुम्ही सिलेक्ट प्रॉपर्टीज तुम्ही चेंज केल्या असतील त्या पद्धतीने इथं डिस्प्ले होईल. अशा प्रकारे आपण टेक्स्टच्या प्रॉपर्टीज बाय फॉर्मॅट, फॉन्ट अशा ह्या वेनं चेंज केल्या. आणखीन एका वेनं आपण टेक्स्टच्या प्रॉपर्टीज चेंज करू शकतो. त्यासाठी आधी टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याच्यावर राईट क्लिक करा आणि इथं फॉन्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सेम तीच विंडो फॉन्टची इथं ओपन होते. याशिवाय तुम्ही इथं टूलबारवर इथं छोटे छोटे टूल्स दिलेले आहेत. फॉन्ट साईज, फॉन्टचे इथं हे स्टाईल्स आणि इथं इफेक्ट्स. तर तुम्ही डायरेक्ट इथून तुम्ही ते चेंज करू शकता. अशा पद्धतीने आपण टेक्स्टच्या प्रॉपर्टी चेंज करू शकतो.